जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, बाबासाहेबांनी मनुस्मृती हा ग्रंथ का जाळला? तर त्या अगोदर आपल्याला हे समजलं पाहिजे की बाबासाहेब हे पुस्तकांचे अफाट प्रेमी होते. त्यांना पुस्तक हे त्यांच्या मुलांपेक्षा जास्त प्रिय होते. 50,000 पुस्तकांसाठी त्यांनी राजगृह सारखा बंगला बांधला. ते ज्ञानपिपासू, ज्ञानाचा अथांग महासागर आपण ज्यांना संबोधितो, असे बाबासाहेब यांनी मनुस्मृती ग्रंथच का जाळला? मनुस्मृतीमध्ये शूद्र, अस्पृश्य, आता आपण म्हणाल शूद्र आणि अस्पृश्य म्हणजे काय? तर त्यावेळी चातुर्वर्ण व्यवस्थेतील सगळ्यात खालचे दुय्यम म्हणले तर शूद्र हे होते आणि या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या बाहेरील म्हणलं तर अस्पृश्य, अनटचेबल असे आपण त्यांना म्हणता येईल, हे होते. आणि त्यावेळीच्या मनुस्मृती समर्थकांच्या मते ज्या घरामध्ये स्त्रियांचा आदर होतो ते घर आदर्श म्हणून असे उल्लेख व्हायचा. परंतु मनुस्मृतीमध्ये याच्या विपरीत होते. मनुस्मृती अध्याय 5 मध्ये मनुस्मृतीच्या मते स्त्रियांना स्वातंत्र्य देता कामा नये आणि अध्याय 9 मध्ये स्त्रियांनी पतीच्या विचारल्याशिवाय कोणतेही काम करू नये, स्त्रियांना धार्मिक विधी शिक्षणाची परवानगी नव्हती, त्यांना मालमत्तेमध्ये कुठलाही वाटा नव्हता, स्त्री ही भोगाची वस्तू आहे, तिचा भोग घेतला पाहिजे, या प्रकारचे जाचक नियम मनुस्मृतीमध्ये होते. आणि बाबासाहेबांनी या प्रकारची विषमता असल्यामुळे, तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी असा संदेश दिला होता, जाळा मनुस्मृती. आणि बाबासाहेब 1920 पासून अस्पृश्यता आणि विषमतेविरुद्ध लढा देत होते. म्हणून त्यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांच्या सहकाऱ्यांसह आणि अस्पृश्य बांधवांसह मनुस्मृती ग्रंथ जाळला. म्हणून 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन दिन म्हणून आपण असा उल्लेख करतो. जय भीम, नमो बुद्धाय.